नमस्कार अमरावती. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. विद्यार्थी हिताच्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयांमधील विद्यार्थी हिताला बाधक ठरणाऱ्या तरतुदी तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. तसंच तब्बल 12,500 आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेली भरती प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी, अशी ही मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान सकाळपासून विद्यार्थी कार्यालयाबाहेर आंदोलन करत असतानाही आदिवासी विकास विभागातील कोणताही प्रशासकीय अधिकारी चर्चेसाठी आला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. रात्रीचे 10 वाजले तरी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. अखेर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खिशातून प्रत्येकी 200 रुपये जमा करत रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली. दिवसभर आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला. इथं सकाळपासून जवळपास मला वाटतं 10-11 वाजतापासून मुले इथं बसून आहे आंदोलनासाठी. ठिय्या आंदोलन आहे. त्यांच्या जे मागण्या आहे म्हणजे आमच्या सर्वांच्या जे मागण्या आहे त्याच्यात मेन मागणी म्हणजे जे शासनाने 5 ऑगस्ट रोजी जो GR काढला होता आणि त्याच्यानंतर सुधारित GR 14 ऑगस्ट रोजी काढला होता, ते GR आम्हाला कदापि मान्य नाही आणि तो GR तात्काळ रद्द करण्यात यावा. जे आदिवासी विद्यार्थ्यांची विशेष भरती होती ते तात्काळ राबवण्यात यावी. आणि हे जेवणाचं आता कारण म्हणजे असं की इतके वेळ झाला आम्ही सकाळपासून इथं बसून आहे तरी कोणत्याही प्रशासकीय अधिकारी आमच्याशी बोलण्यासाठी आला नाही. आले तरी आम्हाला आमचे योग्य ते उत्तर पाहिजे तसे दिले नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आमचं आंदोलन कंटिन्यू चालू आहे. आणि ठिय्या आंदोलन असल्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू आहे. आणि जेवणाचा विषय हा एवढा वेळ लेट यामुळे झाला की कोणताही कर्मचारी आमच्याशी संपर्क साधाय किंवा आम्हाला सहकार्य करायसाठी तयार नाही. जेवणाची व्यवस्था ही विद्यार्थ्यांनीच आपल्या खिशातून 200 रुपये जमा करून केलेली आहे. कारण आंदोलन आपल्या या नात्याने आपला खर्चही आपल्यालाच करावा लागतो आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी 200 रुपये सहकार्य केलं होतं. त्या सहकार्यातूनच ही जे खिचडीची वगैरे व्यवस्था आहे ते करण्यात आलेली आहे. तर प्रक्रिया हेच राहील की जे आमचे काही निर्णय जे आमचे निर्णय ठाम राहतील, जोपर्यंत आमचे निर्णय पूर्ण होणार नाहीत किंवा आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत त्यानुसार आम्ही आमचं आंदोलन पुढची रूपरेषा ठरवतोय. शासन निर्णयाने जेव्हा न्यायालयाने निर्णय दिला होता उच्च न्यायालयाने ते 12,500 एवढेच होता, तर तो आजकालही भरण्यात आला नाही. आणि खरं तर म्हणजे याच्यामध्ये खूप सारे बोगस विद्यार्थी म्हणजे जे बोगस आदिवासी आहेत त्यांनी हे आदिवासी जागा होत्या ते बळकावल्या होत्या आणि ती बळकावलेल्या जागा आज रोजी शासनाने खाली केल्या नाही. तर एवढंच काय तर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना पदोन्नती काहीतरी दिली असं काहीतरी आमच्या कानावर आलेलं आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे फक्त की जास्तीत जास्त जे जागा आहे जे बोगस आदिवासींनी बळकावल्या आहे ते जागा जास्तीत जास्त खाली करण्यात यावा आणि त्याच्यावर आदिवासी विशेष व्यवस्था राबवण्यात यावी. तर प्रथमतः जे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जे 12,500 जागा आहे ते प्रथमतः सरळ जाहिरात काढून राबवण्यात यावी.